नमस्कार मित्रांनो. लास्ट एपिसोडमध्ये आपण लिस्ट टॅग बद्दल बघितलं. त्यामध्ये पहिला बघितला आपण ऑर्डर्ड लिस्ट. तर ऑर्डर लिस्ट म्हणजे काय वगैरे आणि त्याचा आपण लाईव्ह प्रोग्राम सुद्धा करून बघितला. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघू अनऑर्डर्ड लिस्ट. चला मग बघूया नेमकं अनऑर्डर्ड लिस्ट कसं वर्क करतं. तर इट इज डिनोटेड बाय यूएल. अनऑर्डर्ड लिस्ट हा यूएल ने डिनोट केला जातो. तर हा हा आहे अनऑर्डर्ड लिस्टचा ओपनिंग टॅग आणि हा आहे अनऑर्डर्ड लिस्टचा क्लोजिंग टॅग. सेकंड पॉइंट एव्हरी अनऑर्डर्ड लिस्ट हॅव आयटम्स. लिस्ट आयटम्स. सेकंड पॉइंट एव्हरी अनऑर्डर्ड लिस्ट हॅव लिस्ट आयटम दॅट इज एल-आय. म्हणजे प्रत्येक अनऑर्डर्ड लिस्टमध्ये सुद्धा एक लिस्ट आयटम असतो. ते आपण एल-आय न डिक्लेअर करत असतो. हा लिस्ट टॅगचा ओपनिंग टॅग झाला, हा क्लोजिंग टॅग झाला. तर अनऑर्डर लिस्टचे काही टाइप्स आहेत. कोणते कोणते? डिस्क, सर्कल आणि स्क्वेअर आणि नन. तर हे 4 अनऑर्डर लिस्टचे टाइप आहेत आणि आपण आता लाईव्ह प्रोग्राम करून बघू, की ॲक्चुअली हे डिस्क, सर्कल, स्क्वेअर आणि नन म्हणजे काय कसे दिसते? ते आपण आज आपल्या लाईव्ह प्रोग्राममध्ये करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम बॉइलर प्लेट घेतो. त्यामध्ये हा आपला बॉइलर प्लेट आलेला आहे. तर आता मी टायटल टाकतो अनऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्ट. तर आता आपण चालू करूया. आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया आपण. तर सर्वप्रथम मी एक हेडिंग टॅग घेतो H1. त्यामध्ये टाकतो लिस्ट टॅग. त्यानंतर हेडिंग 2 घेतो. त्यामध्ये अनऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि तिसरा एक हेडिंग येतो. त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया आपला डिस्क, डिस्क लिस्ट. तर आपण या ठिकाणी आपण अनऑर्डर्ड लिस्टची सुरुवात होते आपली UL ला. मग UL घेतलो. त्यामध्ये आपण लिहिणार आहोत लिस्ट, लिस्ट. तर आपल्याला अनऑर्डर्ड लिस्टला सुद्धा आपल्याला एक ॲट्रिब्यूट द्यावा लागेल. त्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे स्टाईल. स्टाईलमध्ये आपण देणार आहोत लिस्ट स्टाईल टाइप, लिस्ट स्टाईल टाइप. त्यामध्ये आपला पहिला असणार आहे डिस्क, डिस्क घेतलं. आता लिस्टमध्ये आपण कंटेंट टाकू. फर्स्ट फ्रुट्सचे नाव घेऊ आपण सेम. ॲपल, सेकंड आहे ऑरेंज, थर्ड आहे किवी. त्याला आपण कंट्रोल एस न सेव्ह करू आणि या ठिकाणी गो लाईव्ह करून बघू. वेब ब्राउझरवरती आपला पेज लोड होईल आता. तर तुम्ही बघू शकता आपल्या वेब पेजवरती आपला पेज लोड होत आहे. हां, आता आपला वेब पेजवरती आपला पेज लोड झालेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बुवा डिस्क लिस्ट, डिस्क लिस्ट कसं आले तर सर्कल नाही, एक डिस्क आलाय किंवा एक डॉट डॉट आलाय. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिस्ट. तर आता आपला दुसरा पॉइंट आहे S3. S3 मध्ये घेऊ आपण दुसरा सर्कल, सर्कल लिस्ट. सर्कल लिस्ट पण सेम ॲज इट इज आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये सेम कंट्रोल सी, कंट्रोल. तुम्ही या ठिकाणी बघू बघू शकता की बुवा मी आता स्टाईल त्या ठिकाणी डिस्क आहे. डिस्कच्या ठिकाणी मी काय करतोय? सर्कल घेतोय. तर याला आपण कंट्रोल एस वेब ब्राउझरवरती जाऊ. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सर्कल्स आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा सर्कल्स आलेले आहेत. आता आपण तिसरा घेणार आहोत आपला स्क्वेअर, H3. तिसरा कुठला आहे आपला? स्क्वेअर, स्क्वेअर लिस्ट. त्यामध्ये पण सेम घेणार आहोत आपण. स्टाईल टाइप, स्टाईल काय झाला आपला आता? स्क्वेअर, स्क्वेअर. कंट्रोल एस वेब ब्राउझरवरती जाऊ चेक करू. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या या ठिकाणी स्क्वेअर आलेला आहे. आता शेवटचा आपला पॉइंट आहे नन, S3. त्यामध्ये फोर्थ पॉइंट आहे आपला. फोर्थ कुठला लिस्ट आहे? नन, नन लिस्ट. तर नन लिस्ट मध्ये काय येतं तुम्हाला तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही लाईव्ह बघू शकता आता. ऍक्च्युअली नन लिस्ट मध्ये काहीच येत नसतं. सगळं प्लेन ऍज इट इज प्रिंट होत असतं. पण एक लिस्ट टाइप सारखंच. तुम्ही बघू शकता या ठिकाणी नन लिस्ट मध्ये इकडे काहीच नाही आलं. लेफ्ट साईडला डायरेक्ट आपले एकाखाली एक आपले जे काय आहे आपण जे कंटेंट पास केले ते आलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. हा झाला आपला लिस्ट टॅग.